application of studying animal behavior. What are the application? Understanding animal behavior has many practical uses, including काय काय ते बघा. Understanding behavior has many practical uses to diverse field as a wild conservation, animal husbandry, medicine, neuroscience, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे सगळं शिकायचं. त्याच्यामध्ये स्टडी ऑफ हाऊ ॲनिमल इंटरॅक्ट विथ इच अदर हे सगळं शिकणं गरजेचं आहे. देअर एन्व्हायरमेंट, हाऊ दॅट ॲनिमल इंटरॅक्ट विथ इच अदर विथ देअर एन्व्हायरमेंट अँड ह्युमन कॅन इन्फॉर्म व्हेरियस सेक्टर इन मिनिंगफुल वेज. फॉर एक्झाम्पल आपण बघूया वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन मध्ये काय त्याचा फायदा होतो ते बघा. ॲनिमल बिहेवियर प्लेज अँड पायटल रोल इन अ it is a main role in the wildlife conservation efforts. वाईल्ड कॉन्झर्वेटिव्ह म्हणून कॉन्झर्वेटिव्ह तुम्हाला सांगणार आहे मी काय काय त्याच्यामध्ये आपल्याला अपॉर्च्युनिटीज आहेत ॲनिमल बिहेवियर मध्ये. ते पण तुम्हाला स्लाइड सिलेबसच्या बाहेरची जरा शेअर करणार आहे. अपॉर्च्युनिटीज इन अ करियर, अपॉर्च्युनिटीज इन अ ॲनिमल बिहेवियर दॅट I will discuss later on. Isn't it? Behavior plays a main role in a which one? Wildlife conservation efforts. By understanding the species social structure, mating pattern, feeding habitat, feeding habit, त्याचा मेटिंग पॅटर्न अभ्यास केला पाहिजे, फिडिंग हॅबिटचा अभ्यास केला पाहिजे, सोशल पॅटर्नचा, मायग्रेशन रूटचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कॉन्झर्वेशनिस्ट कॅन डिझाईन बेटर स्ट्रॅटेजीज फॉर द प्रिझर्विंग बायोडायव्हर्सिटी. नेचर बायोडायव्हर्सिटी प्रिझर्वेटिव्ह साठी तुम्हाला कन्झर्वेशनिस्ट म्हणून तुम्हाला काम लागतं, पण तुम्हाला त्याचा अभ्यास करता आला पाहिजे. कसला अभ्यास करायचा? ॲनिमल बिहेवियर प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन द वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन एफर्ट्स. काय अभ्यास करायचा? मेटिंग पॅटर्न, सोशल स्ट्रक्चर, फीडिंग हॅबिट, मायग्रेशन रूट्स. कन्झर्वेशन कॅन डिझाईन द बेटर स्ट्रॅटेजी फॉर द प्रिझर्विंग द बायोडायव्हर्सिटी. हे आपल्याला बायोडायव्हर्सिटी प्रिझर्व करायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी ॲनिमल बिहेवियर इन डिटेल आपल्याला शिकलं पाहिजे. या गोष्टींचं लक्षात ठेवा. दुसरा पॉईंट मी घेतो, ठीक आहे. ॲनिमल हॅन्झरिटी कन्झर्वेशन झाला. काय काय त्याच्यामध्ये कन्झर्वेशन मध्ये? प्लॅनिंग ब्रीडिंग प्रोग्राम म्हटलं होतं मी तुम्हाला. तो ब्रीडिंग प्रोग्राम बाय अंडरस्टँड द मेटिंग बिहेवियर, जेनेटिक डायव्हर्सिटी, टेरिटोरियलिटी, ब्रीडिंग प्रोग्राम कॅन बी मोर इफेक्टिव्ह इन द मेंटेनिंग द हेल्दी पॉप्युलेशन ऑफ द एंडेंजर्ड स्पेसीज. आपल्याला टायगर असतील किंवा ॲनिमलचे काही पॅन्थेरा स्पेसीसचे काही स्पेसीज आपल्याला इम्पोर्ट करावे लागले. तुम्ही सगळ्या टीव्हीला बातम्या बघितल्यात, काही टायगर आपल्याला बाहेरून आणावं लागले, ते सोडावं लागले. आपल्या टायगरच्या स्पेसीज नाहीशा होत आहेत. गव्हर्नमेंटमध्ये काही पोस्ट बाळांनो, त्या भरण्यासाठी चांगले माणसं मिळत नाहीत अजूनही, कारण त्यांना याचं नॉलेज पाहिजे. कुठलं? मेटिंग बिहेवियर, जेनेटिक डायव्हर्सिटी, टेरिटॅबिलिटी, ब्रीडिंग प्रोग्राम, ठीक आहे. So that effectively maintain the healthy population of endangered species. त्या ज्या endangered species आहेत ना, त्याचं पॉप्युलेशन मेंटेन करायचं असेल तर याचा आपला अभ्यास केला पाहिजे की त्यांचा पॅटर्न काय, तो कुठे जातो, काय जातो. आपल्याला फक्त पगारी नोकरी लागून उपयोग नाही, त्याचा अभ्यास कंटिन्यू करावा लागतो गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये, ठीक आहे. आता दुसरं एक सांगतो मी तुम्हाला, प्रोटेक्टिव्ह हॅबिटॅट म्हणून एक नावाचा एक प्रकार आहे. ऑब्झर्विंग एनिमल इन देअर नॅचरल एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड इनसाइट इन टू द हॅबिटेट प्रेफरन्स अँड इम्पॅक्ट ऑफ एन्व्हायरमेंटल चेंजेस. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिल्या पाहिजेत. फॉर एक्झाम्पल ॲनिमल हजबंड्री सांगितलं, लाईफस्टॉक मॅनेजमेंट त्याचा इम्प्रूव्ह करता आला पाहिजे. इम्प्रूव्ह लाईफस्टॉक मॅनेजमेंट अँड ब्रीडिंग स्ट्रॅटेजीज. हे काय तुम्हाला सांगतो. आता लाईफस्टॉक मॅनेजमेंट काय तर अंडरस्टँडिंग द नॅचरल बिहेवियर ऑफ ॲनिमल. नॅचरल बिहेवियर, अंडरस्टँडिंग द नॅचरल बिहेवियर ऑफ ॲनिमल सच ॲज feeding, resting, social interactions help in creating the environments. कशासाठी आहे? Help in creating the environments that enhance their health, reduce stress, prevent diseases, etc. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहता आल्या पाहिजेत. तसं ब्रीडिंग स्ट्रॅटेजी म्हणून एक प्रकार आहे. ब्रीडिंग स्ट्रॅटेजी मध्ये काय? इट प्लेज अ व्हायटल इन द डिटर्मिनिंग द ऑप्टिमल मेटिंग टाइम. त्यांचा ऑप्टिमल मेटिंग कुठल्या वेळी ते मेटिंग करतात. अंडरस्टँडिंग द मेटिंग बिहेवियर, त्यांचं मेटिंग बिहेवियर कसं आहे. इम्प्रूव्हिंग द जेनेटिक ट्रेट इन द लाईफस्टॉक बेट फॉर द बेटर इल्ड. त्यांचा जेनेटिक ट्रेट्स कोणता आहे, जेनेटिक कॅरेक्टर कोणता आहे की जेणेकरून चांगला आपल्याला इल्ड मिळेल. आय एम नॉट टॉकिंग अबाउट द टायगर बट ऑल्सो द डोमेस्टिक ॲनिमल्स ऑल्सो. डोमेस्टिक ॲनिमल सुद्धा आपल्याला चांगल्या जेनेटिक ट्रेटचं, काऊ, बफेलो,
आपण ना होस्टन आहे, अमुक आहे, तमुक ब्रीड आहे, अमुक ब्रीड आहे, त्याचा पूर्ण अभ्यास करणं गरजेचं आहे. आता एक सांगतो मेडिसिन अँड न्यूरोसायन्स म्हणून एक आहे, मेडिसिन आणि न्यूरोसायन्स आहे. द स्टडी ऑफ एनिमल बिहेवियर प्रोव्हाइड व्हॅल्युएबल इन्साइट इनटू द ह्युमन हेल्थ, especially concerned with the neurological and psychiatric condition. Animal models are often used in the study behavior that mirror human disorder. काय म्हणतो मी परत एकदा बघतो सांगतो. Animal models are often used to study behavior that mirror human disorder, helping scientists to understand the types of the diseases. Isn't it? म्हणजे हे सगळ्या गोष्टी. आणखी एक आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये तुम्हाला इन्स्पायर्ड बाय द एनिमल बिहेवियर. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि एनिमल बिहेवियरचा काय संबंध आहे? एआय नावाचा एक प्रकार आलाय बघा, आणि तो तुम्हाला शिकून घ्यावंच लागेल. एआय शिकून घ्या. मला येत नाही, मला कॉम्प्युटर येत नाही, आता ते आमच्या काळात नव्हतं किंवा आमच्याकडे ती सोय नाही, हे काही सांगू नका. जसा मोबाईल असतो तसा तुम्हाला कॉम्प्युटर पण वापरता येतो. इतकं सोपं आहे हे सगळ्यात. हे जर शिकला तर तुमचं आयुष्य सुटेबल होऊन जाईल, चांगलं होऊन सोपं होऊन जाईल. Animal behavior plays a crucial role in the development of the AI. Development of AI, especially in the field of the robotic and medicine, machine learning. रोबोटिक, मगाचा व्हिडिओ दाखवला ना, रोबोटिक आणि मशीन लर्निंग सुद्धा तुम्हाला एआय शिकून घ्यावं लागेल. रोबोटिक अँड ऑटोनॉमस सिस्टम आहे, इफिशियंट प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आहेत, एक्सेट्रा एक्सेट्रा. मगाचा एक व्हिडिओ दाखवायचा राहिला, ॲनिमल बिहेवियर अँड काय सेटिंग एन्व्हायरमेंटल चेंजेस. थोडासा 2 मिनिटाचा व्हिडिओ तो जरा बघून घ्या. How do environmental changes affect living things? Fragile ecosystems. In an ecosystem, both living and non-living things interact. If non-living things cause the ecosystem to change, the living things will be affected. A powerful storm, for example, may kill plants and animals. Some animals may leave to survive. Others may stay and compete for resources. Fires can cause ecosystems to change in both positive and negative ways. The right amount of water. Earth's surface is always wearing down and breaking apart. Erosion is when the small pieces of rock are carried away by water and sometimes by wind. When you look at a flowing river, you see more than just moving water. There are also pebbles, sand, and other earth materials. This is erosion. Ocean waves can also cause erosion. Waves hitting a beach carry sand out to sea. Erosion is not the only way that water can affect an environment. Floods and droughts affect the environment also. A flood is a large amount of water that covers normally dry land. Floods can happen very suddenly. A drought occurs when it does not rain for a long time. Natural changes. Animals and plants can make big changes to their environments. Beavers can cause a new lake to form when they build a dam across a river using trees and sticks. The mounds that termites build add nutrients to the soil, which help plants grow. Plants can change their environment too. One kind of plant may take over all the space in an area. This makes it harder for other plants to survive. It can also make it harder for animals to live there. Very small living things change environments by causing diseases that can harm or kill plants and animals. People and the environment. People can change the environment by using resources. Trees are cut down to build houses. Rocks and stones are dug up to make roads. People can change the environment by causing pollution. The exhaust from cars and trucks can pollute the air. Trash can pollute water and land.
People sometimes cause events that usually happen naturally. When people are careless, they can start wildfires. Habitats can be lost when people build dams. In some places, new dams can even cause floods. How can we help? There are many things we can do हे महत्वाचं आहे. How can we help? to help the ऐका, environment. There are many things we can do just to minute. How can we help? How can we help? There आपलं are संपत many आलंय. things we can do to help the environment. Turning off a dripping faucet conserves water. Turning lights off helps save energy. If we use less energy, we need fewer resources from the environment. Those are only some examples, but there are more and more ways to help the environment. थोडं केस स्टडीज मला सांगायचे. Last time we discussed about I'm going to discuss about the case studies. Case studies म्हणजे काय? मी जे आतापर्यंत जे सांगितलं ना की इफेक्ट ऑफ एन्व्हायरमेंटल फॅक्टर, जेनेटिक फॅक्टर एक्सेट्रा एक्सेट्रा ऑन द ॲनिमल बर्ड. मग एक्सपेरिमेंट कशी कसे झाले, काय काय आहे त्याच्यामध्ये आपण बघू. आय थिंक लास्ट टाइम वी डिस्कस अबाउट द सॉंगबर्ड अँड व्होकल लर्निंग. काय म्हटलंय? व्होकल लर्निंग इज द एबिलिटी टू मॉडिफाय अँड अडॉप्ट द व्होकलायझेशन बेस्ड ऑन द एक्सपेरिमेंट्स अँड सोशल लर्निंग अनलाइक innate vocalization. म्हणजे व्होकल लर्निंग अलाउज द एनिमल टू डेव्हलप कॉम्प्लेक्स साऊंड ओव्हर टाइम. व्होकल लर्निंग त्याला बोलायचं शिकायचंय आपल्याला, ठीक आहे. दिस फॉर्म कम्युनिकेशन इज इसेन्शियल फॉर द सोशल इंटरॅक्शन, मेट अट्रॅक्शन, टेरिटरी डिफेन्स अमंग एनिमल, सॉंग बर्ड्स, ठीक आहे. Provide one of the most studied example in a vocal bird. For example, a model for the vocal learning कुठला घेतला आपण? Songbird are particularly important in the study of the vocal learning due to their complex song. ठीक आहे. काय असते त्याच्यामध्ये? So what it contains? It consists of that songbird consists of the larynx. The larynx असतं की नाही? So which learn songbird which learn that instinctively produces the serve as an excellent case in the understanding how animal can learn vocal pattern from their environment and social content. There are the two main categories of the birds. So it is a spatial and intent song and a species with learned song. म्हणजे जन्मजात त्याला ते सवय आहे की बोलायची किंवा ते व्होकलचे, आणि दुसऱ्या गोष्ट म्हणजे आपल्याला त्याला ट्रेनिंग दिलेलं असेल असं. म्हणजे व्हॉट इज द अनाटॉमी फॉर द सॉंग बर्ड्स? सॉंग बर्ड मध्ये कुठली अनाटॉमी? मी तुम्हाला सांगितलं सिरिंग्स. सिरिंग्स इज अ व्होकल ऑर्गन, ठीक आहे. लोकेटेड ऍट द जंक्शन ऑफ द ट्रकी और द ब्रोंकस. इट इज हायली फ्लेक्झिबल अँड कॅपेबल ऑफ प्रोड्युसिंग वाईड रेंज ऑफ द साऊंड. तसं त्यांच्यामध्ये सिरिंग्स असतो, तसं आपल्यामध्ये लॅरिंग्स नावाचा एक प्रकार आहे जो आपला आवाज येतो, व्होकल ऑर्गन आपण असं म्हणू. मग त्याचे ब्रेन रिजन कुठे येतं? व्होकल लर्निंग सॉंगबर्ड इन्व्हॉल्व द ब्रेन रिजन सिमिलर टू स्पीच एरिया इन अ ह्युमन. मग तुम्ही म्हणाल की सिमिलर टू स्पीच एरिया इन ह्युमन म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल हाय लोकल सेंटर. हाय लोकल सेंटर प्लेज अ क्रुशियल रोल इन अ प्रोडक्शन अँड लर्निंग ऑफ द सॉंग. त्याला आरे म्हणून एक फॅक्टर आहे किंवा आरे नावाचं एक सेंटर आहे. दॅट इज अ रोबस्ट न्यूक्लियस अरिथमेटिक म्हणतात त्याला. कोऑर्डिनेट द मोटर कंट्रोल ऑफ साऊंड प्रोडक्शन. तिसरा जो आहे एरिया एक्स, कॅपिटल लेटर एक्स, इन्व्हॉल्व द फॉर्मेशन अँड स्टोरेज ऑफ द सॉंग पॅटर्न. चौथा जो आहे लॅटरल मँगो सेल्युलर न्यूक्लियस ऑफ द एंटीरियर नॉडोपोडियम. These are the important for the during the sensitive period only, isn't it? Stages of song. कसा शिकला जातो तो? आय एम टॉकिंग अबाउट द सॉंग इन केस ऑफ द व्होकल. देयर आर द 3 स्टेजेस ऑफ द सॉंग. लगेच बर्ड शिकत नाही. पहिली असते हिअरिंग स्टेज, सेकंड असते प्रॅक्टिस स्टेज, थर्ड वन इज अ फायनलायझेशन स्टेज. हिअरिंग स्टेज म्हणजे काय? सुरुवातीला जे यंग वन्स असतात ना, यंग वन लिसन टू द सॉंग ऑफ अडल्ट ट्युटर्स. मग ती मदर असेल किंवा अदर मेल्स असतील, दीज आर कॉल्ड एज द ट्युटर्स. ड्युरिंग दिस फेज दे मेमोराइज द सॉंग. पहिल्यांदा ते ऐकून घेतात, लक्षात ठेवतात. द टायमिंग अँड क्वालिटी ऑफ द एक्सपोजर ऑफ ट्युटर सॉंग आर क्रुशियल, अँड इट इज ड्युरिंग दिस फेज
that birds can form a mental template of the song that they can learn. त्याच्या डोक्यामध्ये मेंटल टेम्पलेट तयार केली जाते. आणि दुसरी जी फेज आहे प्रॅक्टिस फेज. मग हळूहळू हळू तो प्रॅक्टिस करतो, व्होकलाइज प्रॅक्टिस अँड अटेंडिंग द मच साऊंड इट हॅज अ मेमराइज. दिस फेज इन्व्हॉल्व द सिग्निफिकंट अमाऊंट ऑफ ट्रायल अँड एरर. त्याला नाही लवकर बोलतात पण ट्रायल अँड एरर त्याला जमून जातं. आणि शेवटी फायनल जी स्टेज असते विथ continuous practice, bird song become a more refined and closely match with the tutor song. ठीक आहे, more refined. बघू आपण तोच जर व्हिडिओ असेल तर मी परत एकदा बंद करून टाकतो. 2 मिनिटाचा व्हिडिओ फक्त ऐकून घ्या कसं केलं जातं बघा. ऐका. How did this sparrow learn to sing his complex song? Just a minute. Songbirds are thought to learn their vocalizations by listening to the voices of adults. Just like humans, young songbirds have a window early in life when they must hear adult sounds if they're ever to develop normal adult sounds themselves. This behavior has been studied through many laboratory experiments, but never through experiments with wild birds. Conducting research at Bowden Scientific Station on Kent Island in New Brunswick, Canada, my colleagues and I studied vocal learning in wild savanna sparrows. We developed an innovative playback technology involving solar-powered loudspeakers that broadcast songs with distinctive acoustic signatures. We conducted year-long tutoring sessions to 5 cohorts of free-living savanna sparrows, playing these distinctive songs from the time the birds were born through to adulthood. We recorded their adult sounds to determine whether they had learned population-typical songs or songs that matched the experimental tutors. Across 5 years, 30 wild birds learned songs that matched the experimental tutors. Across किती 5 years हे बघा किती म्हटलंय. म्हणजे तुम्हाला तेवढी प्रॅक्टिस करावी लागते. 5 वर्षाचा एक्सपेरिमेंट आहे हा. This provides the first direct experimental evidence that wild birds learn to sing based on sounds heard early in life. Furthermore, we found that these birds pass their novel songs on to subsequent generations. By varying the timing of the broadcast of the songs, we show that the timing of exposure to different tutors influences vocal learning. Wild savanna sparrows preferentially learn songs heard during both their natal summer and at the outset of their first breeding season. This research provides direct experimental evidence of song learning by wild animals and shows that wild birds learn songs during 2 critical stages of development early in life. Find out more about our research in our new paper, Wild Birds Learn Songs from Experimental Vocal Tutors, published in the journal Current Biology. तसं हनीबी ॲज अ सोशल वर्कर. दुसरं म्हणजे आपण हे जे पाहिलंय वर्कर वी कॅन से इट इज अ हनीबी कन्सिस्ट ऑफ द कॉलनी स्ट्रक्चर, क्वीन, वर्कर, ड्रोन्स. ते म्हणाल की हे काय सांगता, आम्हाला सगळं माहिती आहे. ठीक आहे नाही. क्वीन्स आर द रिप्रोडक्टिव्ह फिमेल, वर्कर्स आर द स्टराईल फिमेल and drones are the we can say it is a fertile males. ठीक आहे नाही. आणि त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन कसला प्रकार आहे, वॅगल डान्स आपण बघितला. वॅगल डान्स त्याच्यामध्ये कसा चालतो. त्यानंतर डिव्हिजन ऑफ लेबर बघितला आपण. क्वीन रोल ऑफ द क्वीन, काय रोल आहे क्वीनचा. द क्वीन रेग्युलेट द कॉलनी बिहेवियर थ्रू द फेरोमोन्स एन्शुरिंग द रिप्रोडक्टिव्ह हार्मनी. नाही काय. शी इज अ फर्टाईल फिमेल and in the colony and prevent the competition. नाही नाही. Altruism and competition. Honeybee exit the altruism. The worker bees sacrifice. काल मागच्या वेळी सांगितलं worker bees sacrifice for the colony survival. Workers defend the hive, share the resources, ensure the hive, isn't it? Successive through the keen selection. Successive through keen selection. हे पण तुम्हाला सांगितलं. आणि कॉन्फ्लिक्ट रिझॉल्युशन म्हणजे काय आहे, वर्कर बरोबर का. वर्कर बी मे engage in conflict, especially during the queen level, and when workers start laying the egg. I'm talking about the when workers start laying the egg. ज्यावेळेस त्यांच्यामध्ये एक लेइंग झालं ना, तिथूनच ती सुरुवात करते की यांच्यामध्ये फिमेल कोण करायचं, क्वीन कोणती करायची आणि वर्कर कोण करायचे. द कॉलनी रिझॉल्व दिस कॉन्फ्लिक्ट टू मेंटेन द हार्मनी. जास्त क्वीन नको, जास्त त्यांची गडबड नको, एकच क्वीन केली जाते. Then the learning and memory. Honeybees are impressive learning ability associated color, scent with rewards, and displaying the special memory for the navigating of the food.
त्याला आपण काय केलंय, आयडेंटिफाय केला, त्याला इंजेक्शन दिलंय, तो डान्स कसा करतोय तो पाहायला पाहिजे. नाउ सी, these are the two bees. Waggle dance to detect the source of the food. मागच्या वेळी बघितला हा व्हिडिओ आपण, याच्यापेक्षा चांगला व्हिडिओ पाहिलाय. टू डिटेक्ट द सोर्स ऑफ फूड. म्हणजे फिश डॉमिनन्स नावाचा आहे. सिचिड फिश अराउंड द आफ्रिका, फाउंड इन द आफ्रिका, साऊथ अमेरिका, एशिया, and displays complex social behavior including the dominance hierarchy. त्याच्यामध्ये जे फिश आहेत ना, सिचिड फिश, ठीक आहे, that is we can say it is a dominance hierarchy, territoriality, aggression. These traits make them excellent model for studying the animal behavior. Dominance hierarchy means dominance in the cichlids is established through the aggressive interaction, often involving the territory defense. Dominant individual control sources like food, space, mate, visual display. Visual display म्हणजे कलरेशन, सेट इज अ फिन पोझिशन एक्सेट्रा. म्हणजे त्यांच्या ग्रुपमध्ये ते काय करतात, त्यांचा कलरेशन, अग्रेसिव्ह कलर, फिन पोझिशन, फिन एकदम अशी एकदम स्ट्रेच करून दाखवायची, म्हणजे तो फार मी डॉमिनंट असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. मग कशासाठी, कशामुळे होतं हे सगळ्या गोष्टी, तर त्याच्यामध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोन्स इन्फ्लुएन्स द अग्रेशन इन द दॅट मेल्स. मेलमध्ये टेस्टोस्टेरॉन असतं, मगाशी तुम्हाला इस्ट्रोजन वगैरे सांगितले, फिमेलमध्ये होते. आणि हे टेस्टोस्टेरॉन हार्मोन आहेत, ते गिव्ह द पॉवर ऑफ द अग्रेशन. आणखी काय आहे त्याच्यामध्ये, न्यूरल अँड जेनेटिक फॅक्टर्स, हायपोथॅलॅमिक रेग्युलेटिंग फॅक्टर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर द सेट इज अ डॉमिनन्स इन नेचर. लर्निंग अँड सोशल क्यूज. काय लर्निंग अँड सोशल क्यू, past experience and the social cue help in the cichlid negative dominance hierarchical without direct conflict. Relevance and animal behavior. काय त्याचा रिलेव्हन्स आहे आपल्याकडे, स्टडी cichlid behaviors offer the insight into the territoriality, social hierarchy, reproductive success. It also help understand the evolution of the social structure and provide the application for the conservation and managing the invasive species. थोडक्यात काय, सिक्लिड बर्ड्स काय, त्याचं कन्क्लुजन काय सांगायचं, सिक्लिड फिश डॉमिनन्स शोकेस हाऊ अग्रेशन, कोऑपरेशन, रिसोर्स कंट्रोल shape the social hierarchy. Their behavior highlights important aspect of the evolution, social organization and animal interaction. लक्षामध्ये पाहूया थोडासा. म्युझिक आहे, त्यांची फक्त पॅटर्न बघा तुम्ही, पॅटर्न तुम्ही काहीच लक्षात येणार नाही, फक्त तो त्याची बिहेवियर पॅटर्न बघा, बाकीच्या फिशला कसं करतात ते पहा. ते पहा किती त्रास देते बाकीच्यांना बघा. थोडा पुढे घेतो. थोडा पळवल्यावर का आता पळतील जास्त फिश, स्पीड वाढवलं मी. बाकीचे फिश पाठीमाग लागतोय तो सारखा. एक्सपेरिमेंटल आहे ते सगळं अशा प्रकारे. थोडस मला सांगावं वाटलं, कारण काय झालंय माहितीये का, परमनंटच्या पोस्ट लवकर भरत नाहीत. तुम्ही परत विचार करता की डॉक्टर होऊन काय करू, फक्त 5 मिनिटात घेतो म्हणजे आपलं संपून जाईल. डॉक्टर होऊन मी काय करू, असे तुमच्या पुढे अनेक प्रश्न असतात, बरोबर आहे की नाही. मग आता जी लोक तुमच्यामध्ये जे काही परमनंट आहेत त्यांचा विषय बाजूला आहे, पण नियर अबाउट द 70% स्टुडंट्स दीज आर नॉट परमनंट, ठीक आहे. आणि मग तुम्ही म्हणाल की मग हे शिकून काय करायचं, नर्वसनेस वगैरे येतो, अमुक येतो तमुक येतो. पण मी तुम्हाला सांगतो, तुम्ही ज्या विषयामध्ये हात घालणार आहात ना, तो जर व्यवस्थित जर केला तर, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला अॅनिमल बिहेवियर शिकवलं, मग माझ्या करिअरसाठी आतापर्यंत तुम्ही काय करू शकतो, किंवा माझ्या करिअरसाठी काय फायदा आहे, म्हणून मी तुम्हाला काही करिअर अपॉर्च्युनिटीज आहे का नाही, इन द स्टडी ऑफ अॅनिमल बिहेवियर. फॉर एक्झाम्पल अकॅडमिक रिसर्च प्रोफेसर म्हटलेलं आहे मी, अकॅडमिक रिसर्च प्रोफेसर. त्याच्यानंतर वाईल्ड लाईफ बायोलॉजिस्ट कन्झर्वेशन, त्याच्या पुढे त्याचे पेमेंट दिले, पण हे इंडियन मध्ये आहे. तुम्ही जर तुम्ही एक लक्षात ठेवा, तुमचं एज्युकेशन सोपं नाही, तुम्ही डॉक्टर होताय आणि तुम्ही जर डॉक्टर झालात
आणि समजा फॉरेनमध्ये जर गेलात, बाहेर जर गेलात, US ला गेलात, तुम्हाला खूप थोड्या दिवसामध्ये ग्रीन कार्ड मिळतो. माझे नातेवाईक मला म्हणतात की तुम्ही सर काय येत नाहीत आमच्याकडे, कारण का आता मी जाऊन उपयोग नाही, आता रिटायरमेंटचे दिवस आलेत 10-5 वर्षांनी, 10 वर्षासाठी कशाला जायचं तिकडे, नाही का, कारण इथं सगळं सेटलमेंट आहे आम्ही. पण जे नवीन आहेत, सेटल व्हायचं असेल, ते खूप सारं पेमेंट ऑप्शन तुम्हाला तिथे पाहायला मिळेल केस स्टडीजमध्ये, ठीक आहे, फॉरेनमध्ये. आता तसं ॲनिमल ट्रेनर आहे, कन्सल्टंट आहे, वेटरनरी बिहेवियरिस्ट आहे, झू अँड ॲक्वेरियम एज्युकेटर आहे, इथॉलॉजिस्ट, इथॉलॉजी म्हणजेच ॲनिमल बिहेवियर इथॉलॉजिस्ट आहे का नाही, कंट्री सायंटिस्ट म्हणून एक आहे, ते पण करता येईल. तुम्हाला थोडंसं हे पण दाखवतो, सॉफ्ट कॉपी, अकॅडमिक अँड रिसर्च प्रोफेसर. मग फॉर एक्झाम्पल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, ठीक आहे, वाईल्ड लाईफ. मग आता तुम्ही जर त्या वेबसाईटला क्लिक केलं ना, ती ओपन होती बघ, सांगता यायचं नाही मला, पण होईल ओपन, थोडा वेळ लागेल, फक्त जस्ट एक ओपन दाखवतो. हे पहा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची कुठल्या पोस्ट असतात, काय काय करायचं. तुम्ही गुगलला जरी विचारला बिहेवियरला इंडियन इन्स्टिट्यूटसाठी ही अमुक अमुक पोस्ट आहे, त्याचं क्वालिफिकेशन काय असतं, तरी तुम्हाला सांगितलं जाईल. तुम्ही त्याची काळजी करायची नाही, फक्त तुमच्याकडे स्किल डेव्हलप करा. म्हणून मी तुम्हाला दाखवते. वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ते आहे. वाईल्ड लाईफ बायोलॉजिस्ट कुठं कुठं आहे, तर तुम्हाला एक्झाम्पल वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन सोसायटी ही आहे, तर पेमेंट वगैरे मी दिलाय. वर्क प्लेस कुठं असेल, एन्व्हायरमेंटल एनजीओज आहेत, फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे, नॅशनल पार्क आहे, वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज आहेत. अहो, चांगले लोक मिळत नाहीत, ते सोडा, मी सगळं सोडून देतो. तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो, आय एम अ स्टुडंट ऑफ द झुओलॉजी. जसा मी आता तुम्ही त्या इन्स्टिट्यूटचे लेक्चर ऐकताय की नाही, जसा मी निवाडचा स्टुडंट आहे, तसा मी झेडेसाईचा पण स्टुडंट आहे, झुओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया. माझे 2-3 स्टुडंट तिथे काम करतायत. आता मी तिथं PhD केलेली आहे. मला सरांनी सांगितलं की आमच्याकडे स्किलफुल लेबर मिळत नाही, म्हणून झुओलॉजीच्या पोस्ट खाली राहत आहेत. मुलांना बायोडायव्हर्सिटी, त्या कॉन्झर्वेशन, त्याच्याबद्दल काही इंटरव्ह्यूला बोलता येत नाही. समजा इकडून तिकडून कसं तरी पास झाला तर त्याला ॲनिमलचा सर्वे कळत नाही. आणि हे सगळे करणारे चांगले लोक अजूनही झुओलॉजीमध्ये, म्हणजे मी सरांना, सर बॉटनीचे सर आहेत आपल्याबरोबर, BSI मध्ये पण मिळत नाहीत आणि ZSI मध्ये. BSI म्हणजे बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया, झुओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, बायोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया. म्हणजे हे जे लोक आहेत ना, तिथे चांगले लोक अजूनही तुम्हाला नॅशनल लेवलला मिळत नाहीत. तुमच्याकडे फक्त आणि काहीतरी चांगलं स्किल डेव्हलप करा, तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. इंडियामध्ये सुद्धा चांगले जॉब आहेत, फक्त स्किल पाहिजे. तुम्हाला जॉबला घ्यायचं म्हणजे काय घ्यायचं, तुमच्याकडे काय स्किल आहे हे महत्वाचं आहे ना. तुम्ही पण PhD असं करता म्हणजे थोडं चांगलं, काही गोष्टी आता माझे पण स्टुडंट आहेत, मी पण स्टुडंट होतो, आपणही PhD असंच करतो की जाऊ द्या, मला डिग्री मिळणं फार महत्वाचं, घाई करू नका, स्किल शिकून घ्या. हे तुम्हाला मला थोडंसं याच्यामध्ये ॲनिमल बिहेवियरच्या बाबतीत सुद्धा सांगतोय की हे तुम्हाला जे सांगितलंय त्याच्यामध्ये शिकून घ्या. आता ॲनिमल ट्रेनर म्हणून एक आहे किंवा बिहेवियरल कन्सल्टंट आहे. काय म्हटलंय, ॲनिमल बिहेवियरल ट्रेनर हॅबिच्युअल फोकसिंग ऑन द नॅचरल इन्स्टिंक्ट अँड रिस्पॉन्सेस. कुठे प्लेस आहे त्याचं, ॲनिमल ट्रेनिंग सेंटर, झूज, ॲक्वेरियम, पेट ट्रेनिंग स्कूल. आता एक माझा मित्र आहे शिरूरला, आता काय झालंय, आता जस्ट दुपारी तुम्हाला फोन करतो, मला घाई, लेक्चरला जायचं, बोल पटपट. तो म्हटला की सर असं झालंय की आमच्या भागामध्ये कावळे मरून पडतायत. आणि मला त्या पत्रकाराने विचारलं की सर तुम्ही झुओलॉजीचे आहात आणि हे कावळ्यांचं काय प्रॉब्लेम झालं ते बघा. मला त्याचं अनालिसिस करावं लागेल. दादा माझे क्लासमेट आहेत माझे सर, ते तू डायरेक्ट मुलाखतीला जाऊ नको, टीव्हीला कपडे चांगले इनशर्ट वगैरे करून, काय ते तू तुझ्या अंगाशील, त्याचा चांगला अभ्यास कर, तुला तर चांगलं माहिती. मग त्याला जरा 2-3 टेक्निक सांगितले कसं करायचं, काय करायचं. मग त्याला पटलं. ते मला 2 दिवसांनी तुम्हाला सांगतो, सगळं पूर्ण अनालिसिस करून सांगतो. कधी कधी फूड इन्फेक्शन असू शकतं किंवा काय, तुम्ही पेस्टिसाइड्स वगैरे त्या भागामध्ये काय मारले जातात, गवत काय विडीसाइड्स वगैरे मारले जातात गवत काढण्यासाठी, एखादा इन्फेक्टेड स्पेसिमन खाल्ला असेल त्यांनी वगैरे वगैरे, काय फूड खाल्ला असेल त्याच्यामुळे होऊ शकतं. म्हणजे असं चांगलं अभ्यास करणारे सुद्धा लोक पाहिजेत. आता ॲनिमल ट्रेनिंग म्हटलं सेंटर कुठं, फॉर एक्झाम्पल द एलिफंट सँक्च्युरीज, त्याच्यामध्ये तुम्हाला इथं ट्रेनिंगला जॉब आहे. हे पर इयरचं तुमचं पॅकेज मी तुम्हाला सांगितलं 7 लाखापर्यंत मिनिमम, बरं काय, मिनिमम इन इंडिया. लक्षात. ॲनिमल बिहेवियर सोसायटीमध्ये आहे तुम्हाला जॉब. त्याच्यामध्ये वेटरनरी बिहेवियरिस्ट म्हणून आहे. तुम्हाला एकदा ती वेबसाईट किंवा तुम्ही नुसतं हे जे तुम्ही पाहताय ना त्याच्याबद्दल जर गुगलवरती टाकलं
चॅट जीपीटी वरती टाकलं, तुम्हाला क्वालिफिकेशन काय लागतं, कधी त्याची जागा भरणार, हे सगळं 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 मिळून जाईल. मी फक्त तुम्हाला काय करणार आहे, अॅनिमल बिहेवियर सारखं तुम्हाला फक्त पाण्यापर्यंत नेण्याचं मी व्यवस्था करून देईल. पाणी पिण्याचं काम तुमचं आहे. म्हणजे काहीतरी लेक्चर झालं, मला काहीतरी मिळालं, तुमच्या 50-60 विद्यार्थ्यांपैकी एकाला जरी त्याचा फायदा झाला तरी मला समाधान मिळेल, आहे की नाही. वेटरनरी बिहेवियरिस्ट म्हणून एक आहे, त्याचं काय क्वालिफिकेशन आहे का बघा. वेटरनरी क्लिनिक्स आहेत, अॅनिमल हॉस्पिटल्स आहेत, झूज आहेत, रिहॅबिलिटेशन सेंटर्स आहेत, आहे की नाही. आता हे कुठे आहेत, फॉर एक्झाम्पल अमेरिकन वेटरनरी सोसायटी, आहे की नाही, ऑफ अॅनिमल बिहेवियर, रॉयल वेटरनरी कॉलेजेस आहेत, तिथे तुम्हाला तिथे जॉब मिळतो, आहे नाही. काय ते ऍडिशनल फॅक्टर, प्रायव्हेट वेटरनरी क्लिनिक हॉस्पिटल मे ऑफर द हायर पे स्पेशली विथ द ऍडव्हान्स सर्टिफिकेट्स. हे ऑनलाईन सर्टिफिकेशन झाले, आता खूप सोपं झालंय हो. मी घरात बसलोय सकाळी 5 रात्री दुपारी 5 वाजल्यापासून, अजून आपण निवांत डिस्कस, मी कुठे गेलो नाही, काही नाही, खुर्ची चेअर घेऊन निवांत बसलोय, तुम्ही तुमच्या घरी बसला, किती सोपी गोष्ट झाली बघा ना. तुम्ही हे शिकता येतं, ऑनलाईन सर्टिफिकेशनचे आहेत, गुगलमध्ये पण कोर्सेस करता येतात. तुम्ही विचारा, चॅट जीपीटीला विचारा, ते सुद्धा सांगेल तुम्हाला. दुसरं सांगितलं झू अँड ॲक्वेरियम एज्युकेटर म्हणून आहेत, थोडक्यात घेतो आता मी, थोडं फास्ट घेतो, त्याच्याकडे फक्त 5 मिनिट आहेत. तुमची सॅलरी आहे 3 लाखापासून, हे पॅकेज आहे पर इयरचं. झूज आहे, ॲक्वेरियम आहे, नॅशनल ॲक्वेरियम ऑफ द इंडिया, मी ओपन नाही करत, वेळ लागतो हे सगळं. इथॉलॉजिस्ट म्हणून एक आहे, इथॉलॉजिस्ट ॲनिमल बिहेवियरचा जो काय पीएचडी वरती. तुम्ही आता पीएचडी होत आहे, तुम्हाला एक लक्षात सांगू का, तुम्ही पीएचडी झाला, तुम्ही जर ठरवलं ना मला बाहेर जायचं, मुली असतील मुलं असतील, तुम्हाला सांगू का 2 ते 3 वर्षात तुम्हाला जर चांगलं तुमचं स्किल असेल तर तुम्हाला युएसचं ग्रीन कार्ड दिलं जातं. तुम्ही जाता, मी सरांच्या संपर्कात आहेत, कसं काढायचं काय काढायचं, त्यांच्याकडे फ्रॉड वगैरे आपल्यासारखं असं नाही 10-5 रुपये देऊन काढायचे, त्यांच्याकडे सगळं स्किल पाहिलं जातं. तुम्ही खरंच जर चांगले असाल तर तुम्हाला त्याचं ग्रीन कार्ड म्हणजे तुम्हाला रहिवाशी तुम्हाला म्हणून ठेवलं जातं. तुम्हाला बाकीचे काही तिथे करण्याची गरज नाही, सगळे अधिकार दिले जातात तुम्हाला, सगळ्या तिथे व्यवहाराचे वगैरे अमुक तमुक, नाही का. त्याच्यामुळे स्किल डेव्हलप करा, या ठिकाणी खूप तुम्हाला चान्सेस आहेत, ठीक आहे नाही. आता हे बघा, कॉन्जेक्टिव्ह सायंटिस्ट ॲनिमल कॉग्निशन म्हणून एक आहे, ॲनिमल कॉग्निशन 5 ते 15 लाखाचं तुम्हाला पॅकेज चांगलं मिळू शकतं. इंडियामधलं सांगतोय मी, बाहेर याच्यापेक्षा दुप्पट पॅकेज आहेत. तुम्हाला बाहेर जाण्यासाठी प्रमोट करत नाही, पण सांगतो इंडियामध्ये पण खूप जॉब ऑपॉर्च्युनिटी आहेत. शिक्षणात दम नाही, जॉबमध्ये दम नाही हे बोलायचं नाही, आपल्यामध्ये स्किल नाही हे पहिलं बोलायला शिका. आणि स्किल मला कसं डेव्हलप करता येईल, तुम्ही ज्या गोष्टीत पीएचडी करताय की नाही, मग ती पीएचडीच अशी तुमची झाली पाहिजे की तुम्हाला पुढे छानपैकी नॅशनल लेवलला वगैरे तुमचा तो प्रोजेक्ट गेला पाहिजे, ठीक आहे नाही. सॉरी, ॲनिमल वेलफेअर आहे, पॉलिसी अडॉप्टेड अट्रॅक्टिव्ह आणि अट्रॅक्टिव्हिटी करता त्याच्या करायचा, कंपनीचा तुम्हाला परत करू शकतो. पण लिमिट आहेत, या सगळ्या गोष्टी सहज सोप्या होतात, आपल्याला करता येतात त्या सगळ्या पीपीटीज वगैरे. काही क्वेश्चन असतील तर सांगा मला, म्हणजे आपल्याला थांबायला, कारण का मुलांना घाई आहे, काहींना काही लेफ्ट व्हायचं.